ओव्हर द विकेटने हा सुद्धा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर रित्या हाताळला गेलाय. संपर्क होऊ शकला नाहीये. खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. अगदी जागेवरून फटका बनवण्याचा प्रयत्न होता. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे बंधुतुल्य मित्र राहुलजी चव्हाण यांचा आभास तुम्हाला ऐकायला मिळेल. ही संपूर्ण स्पर्धा 2 दिवस त्यांनी जी जिम्मेदारी घेतलेली आहे. आणि आमचे अविनाश मामा टेंबे यांचा सुद्धा आवाज तुम्हाला काही या संपूर्ण दिवसामध्ये एकदा जरूर ऐकायला मिळेल. कारण कॉमेंटेटर्सची काही बदलापूरमध्ये कमी नाही आहे. पंगणी बदलापूर ग्रामीण क्रिकेट आपण सातत्याने पाहतोय की राहुल भरपूर वेगवानरित्या डेव्हलप होत आहे. आणि अशा मोठमोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येतात. आज त्यातल्या त्यात सीझन हंगामाच्या सुरुवातीलाच बँकर्स प्रीमियर लीग बदलापूरमध्ये होती आहे. ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण गतवर्षी पाहिलेल्या आहेत आणि यावर्षी सुद्धा अशा स्पर्धा या ठिकाणी होतील यात मात्र तीळ मात्र शंका नाही आहे. हा ऐतिहासिक क्रीडांगण आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलमध्ये आपण आहोत. पहिला सामन्यामधील पहिला डाव जिथे मात्र आपण पाहिला 2 टीममध्ये टॉस जिंकल्यानंतर छत्रपती संभाजी ॲव्हेंजर्स संघाने प्रथम बॅटिंग स्वीकारली. एक धाडसी निर्णय. 8 षटकांची मॅच. 8 षटकांमध्ये तब्बल धाबा बनवण्यात आल्या. 75 धाबा आणि 76 धाबांचं आव्हान उभं करण्यात आलेलं आहे. ते टीम ठाणे रायगड टायगर्स ठाणे मुंबई टायगर्स या दोन संघांदरम्यान आपण जर पाहिलं तर ही लढत चालू आहे. आणि या संघावर समोर जे आव्हान ठेवण्यात आलेलं आहे ते तब्बल 76 धाबांचं.
टॉस जिंकला होता टीम छत्रपती संभाजी ॲव्हेंजर्सच्या संघानं आणि निर्णय घेतला बॅटिंग करायचा. 75 धावा बनल्या गेल्या आणि आता 76 धावांचं लक्ष्य उराशी बाळगून सलामी जोडी मैदानाच्या दाखल झाली आहे. संतोष आणि त्याच्या साथीनं जगजित सिंग ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गप्रती गोलंदाज महेश. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल 76 धावांचं टार्गेट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती होती आहे. गोलंदाज महेश राऊंड द विकेट. चांगला फटका आहे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये दोन दोन खेळाडू पुढे सरकलेत. स्वतःला पूर्णपणे झुकून दिलं होतं आणि एक चांगला झेल स्वीकारण्याचा प्रयत्न जरूर झाला. टाळ्या वाजतायत कारण कार्य देखील तितकं दमदार होतं. दोन्ही हाताने खरं तर झेल घेण्याचा प्रयत्न डाईव्ह देखील लगावली, परंतु इथे आपण जर पाहिलं तर झेल ड्रॉप झालाय. मिळेल ते सिंगल. सिंगलच्या साथीनं स्वतःचं संघाचं अकाउंट ओपन केलं. जगजितला तुम्ही पाहिलं ज्याच्या माध्यमातून एक सिंगल एक पडली. पहिला बॉल त्याने निर्धाव खेळला होता, अभ्यास केला पहिल्या बॉलवरती कशा प्रकारची गोलंदाजी होती आणि त्याच अनुषंगाने आता एक सिंगल धाव त्याने एक पडली आहे आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला संतोष पाहायला मिळतोय. 8 षटकांची मॅच. गोलंदाज महेश. आडवा बॅटनं खेचायचं होतं, मागचा पाय वाकवला होता, षटकार त्याला दाखवायचं होता, नाही जमलं. संपर्क नाहीये बॅटर बॉलचा, त्यामुळेच की काय आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगलं क्रिकेट आज तुम्हाला पाहायला मिळेल. ब्रँकस प्रीमियर लीग खरं तर बँक सेवेमध्ये जे आपले सारे बंधू कार्यरत आहेत त्यांच्याच माध्यमातून एक मोठी टुर्नामेंट इथे आयोजित करण्यात आली आहे. सीझन 2 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस होता, ऑन साईडला खेळलाय, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चेंडूला त्यांनी आतमध्ये ढकललंय आणि दरम्यान मिळेल ती पुन्हा एकदा सिंगल. क्षेत्ररक्षण लाजबाब होत असताना खरं तर पाहिलं होतं. चेंडू पुढ्यात पडतोय झेल न स्वीकारता त्यांनी मात्र स्वतःला पूर्णपणे चेंडूवरती ढकललं आणि त्यानंतर चेंडूला आतमध्ये ते घेऊन आलेत. दरम्यान मिळेल ते सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. 2 धावा टीमची टोटल स्कोर कार्डवरती जोडली जाते. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, बोठं विकुरली, फिंगर रोल केली होती, पाहिलं होतं पंच प्रशांत सूर्यराव सरांकडे की हा चेंडू वाईट असावा, परंतु असं नाही आहे कारण ऑफस्टिकच्या अगदी बाजूने चेंडू मात्र निघून जातोय स्थिर रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना 3 ऑफिशियल पंच आज तुम्हाला पाहायला मिळतील. बदलापूर वांगणी भागातून नामांकित पंच आज या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. मेन पंचाच्या भूमिकेत प्रशांत सूर्यराव सर, तर त्यांच्या साधने स्कोअर लाईक अंपायर सनी भोईर सरांना तुम्ही पाहता. इथे देखील पुन्हा एकदा खेचायचं होतं खरं तर गॅपमध्ये, परंतु प्रॉपर बॅटवरती चेंडू नव्हता, त्यामुळेच की काय इथे धाव देखील घेण्याचा प्रयत्न नाही आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली फक्त आणि फक्त 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अविनाशजी टेंबे हे देखील तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत जोडले गेलेत. मॅम फ्रॉम वांगणी. षटक क्रमांक दुसरे घेऊन आता अजय आलाय गोलंदाजी मार्कवरती. खरं तर 8 षटकांची मॅच आहे आणि त्यामुळेच की काय 8 षटकांच्या मॅचमध्ये आता आपण जर पाहिलं तर 76 धाबांचं भलं मोठं डोंगर पार करायचं. अजय पुन्हा एकदा खेचलाय ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे, स्वतःला पूर्णपणे थांबवलंय. जगजित आणि त्याच्या साथीनं सँडीला तुम्ही पाहता. स्टॅकिंग वरती संतोषला तुम्ही पाहता. 7 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी अस्त्र चालण्याचा प्रयत्न होतोय, संपर्क नव्हता बॅट अँड बॉलचा आणि इथे आपण जर पाहिलं खरं तर
सरळ बॅटने धाबा येत नाही येत अशा परिस्थितीमध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे याच अनुषंगाने रिव्हर्सचा पवित्रा घेतला जरूर, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. शरीरावरती चेंडू आदळला, दरम्यान धाव इथे मिळणार नाहीये. अजय ऑन साईडला घेतलाय, चांगला फटका आहे. टायमिंगच्या ओझारावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑनला स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉर्डर हिट, षटकार. आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा टॉस आपण करू. पालघर नाईट विरोधात नवी मुंबई फ्लेमिंग अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमची कॅप्टन आपण टॉस साठी या, रिपोर्टिंग करा. संपन्न करू. स्टाकिंग वरती सँडी, चांगला फटका आहे. इनफिल्डच्या वरनं खेळले, क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगला झेल तिथे स्वीकारला. ज्या फलंदाजाने चौकार षटकार मारला होता त्याच सँडीला आता परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. महेश देवर यांनी एक चांगला झेल स्वीकारला आणि सलामीला आलेला बॅट दाखल होतोय. जगजितला तुम्ही पाहतो जो मात्र मैदान सोडतोय. खरं तर सलामी जोडी आपण पाहिली होती मैदानाच्या आतमध्ये, जगजित आणि त्याच्या साथीने आपण पाहिलं होतं मैदानाच्या आतमध्ये. सँडी दाखल झाला, परंतु रामेश्वर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची टोटल आतापर्यंत 12 धावा, 2 फलंदाज बाद झालेत.
नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये रामेश्वर आता दाखल होतोय, चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय, खरं तर तिसरे घेऊन आलाय गोलंदाज. टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल धाबे करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा थांबवलाय. इथे देखील धाव मिळणार नाहीये. खरं तर 76 धावांचं टार्गेट होतं या मॅचमध्ये आणि त्याच टार्गेटचा आता पाठलाग करत असताना कुठेतरी पिछाडीवरती पडलाय मी म्हणेन. संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना एका बाजूला छत्रपती संभाजी एव्हेंजर्स तर दुसऱ्या बाजूला ठाणे मुंबई टायगर्स. बॉलर बॅकड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, डाई लगवत असताना टाळ्या वाजल्या पाहिजेत. काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न 100% कमिटमेंट काय असतो ना ते आता या खेळाडूने दाखवून दिलंय आणि स्वतःला पूर्णपणे झोकत असताना सूर लगावत असताना इथे तुम्ही पाहताय चेंडूला पूर्णपणे त्याने आतमध्ये ढकललाय. महेश धीवरला तुम्ही पाहिलं, जो मात्र मागील बॉलवरती झेल त्यांना स्वीकारला होता तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. कॉटन बॉलची संधी निर्माण झाली होती. अजून एक खेळाडू मैदानाच्या बाहेर आता दाखल होईल. एकामागे एक पत्त्याचा बंगला जसा कोसळा बा तसा आता संघ मैदानावरती बॅटिंग करतोय ठाणे मुंबई टायगर्स आणि आता एकामागे एक फलंदाज बाद होत असताना फलंदाज बाद. गेल्या 3 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. वैभव आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खर तर जुनी जाणते खेळाडू आहेत वैभव, ते देखील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पूर्णपणे आता जिम्मेदारी आहे त्यांच्या खांद्यावरती या मॅचची. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण आपण जर पाहिलं तर 76 धावांचं भलं मोठं डोंगर पार करायचंय आणि आता त्याच डोंगराला पोखरत असताना मी म्हणेन एकामागे एक फलंदाज बाद होत चाललेत. यावेळेस देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागतायत का चेंडू वाईट असावा, परंतु असं नाहीये. कारण आपण जर पाहिलं तर ऑफ स्टिकच्या थोडंसं बाजूने चेंडू मात्र निघून चालला असते रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होती. धाव फलक पूर्णपणे स्थिरावलाय. 14 धावा धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक तिसरं फुलटॉस होता. इथे देखील पुन्हा एकदा पंचांकडे पाहिलं, पंच आमच्याकडे वळलेत आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक 15 या आकड्यावरती जात असताना टीमची टोटल पूर्णपणे आपण पाहतोय संत माते इंद्रायणी अशी सुरुवात म्हणावी लागेल. ज्यावेळेस मात्र टॉस जिंकला होता टीम छत्रपती संभाजी एव्हेंजर्सच्या संघानं आणि बॅटिंग करायचा निर्णय स्वीकारला. असं वाटलं होतं सकाळच्या सत्रामध्ये निर्णय चुकला की काय, पण ते आम्ही बरोबर आहोत हे त्यांनी दाखवून दिलं आणि बॅटिंग करत असताना 8 षटकांमध्ये 75 धावा त्यांनी नोंदवल्या. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चांगला फटका आहे. गॅपमध्ये खेळायचं होतं, नाही जमलं. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे तिथे आणि दरम्यान तुम्ही पाहताय पुन्हा एकदा एक सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल, परंतु आता सिंगल डबलने फरक पडणार नाहीये कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा प्रवास करायचा या मॅचमध्ये तर आता बाईकने प्रवास करून जमणार नाहीये. तर तुम्हाला हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. हेलिकॉप्टर शॉट लगावावे लागतील आणि तशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. नवीन गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत. आज खरं तर छत्रपती संभाजी टायगर्स टीमचे एव्हेंजर्स टीमचे 12 खेळाडू त्यांना देखील एका जागेवरती आता बसवत नाहीये कारण संघ चांगली कामगिरी करतोय. त्यांचा देखील टाळ्यांचा कडकडाट तुम्ही सातत्याने पाहताय. प्रत्येक खेळाडूला ते चेअर अप करतायत. खास करून आज महेश धीवर याचं कौतुक करायला हवं, ज्यांनी डायव्ह लागत असताना स्वतःच्या जीवाची काळजी न करता त्याने चेंडूला आतमध्ये ढकललंय आणि हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. खरं तर महेशची शरीरसृष्टी तुम्ही पाहू शकाल. भरधाव शरीरसृष्टीचा खेळाडू तर देखील डाईव्ह मारत असताना कोणत्याही प्रकारची रिस्क त्याने घेतली नाहीये. फ्लिक करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला बॉल चालला, क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. एक सिंगल इथे देखील मिळते. सिंगलच्या जोरावरती धावफलक हळूवारपणे पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली. आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. एक सिंगल धाव आम्ही ऍड करतो. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. आमच्यासोबत मिलन पाटील मॅम फ्रॉम नेरळ जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 14
घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आकाश. फुल टॉस होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु इथे फलंदाज हसलाय कारण त्याला जीवनदान मिळालंय. 2 धाबा इथे देखील मिळतील आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक आता कासवाच्या गतीने पुढे सरकत असताना आतापर्यंत टीमची टोटल 19 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 14 अजूनही मार्गस्थ या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 76 धाबांचं टार्गेट चेस करायचे आणि अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. एक षटकार जरूर ठोकला होता बॅट्समन सँडीनं. शपथ झाले होते क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आय थिंक कडा आहे, बॉल मात्र फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय, क्षेत्रशः पाठमोरा नाही थांबणार बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तो मचका बॅटिंग करतोय, चौकार इथे ठोकलाय, 4 धाब्याच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकेल. फटका फसला की काय, क्षेत्ररक्षक उपस्थित, दोन्ही हाताने इथे मात्र झेल तर स्वीकारला. अजून एक धक्का लागेल, ज्या फलंदाजाने चौकार ठोकलाय त्याला लगेच इथे मात्र बाद करण्यात आलंय आणि आता अजून एक धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम ठाणे मुंबई टायगर संघाला फलंदाज बाद. लागत असताना नवीन गोलंदाज आता तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्गवरती आकाश आहेत, ज्याने मात्र अजून एक विकेट संपादित केली. षटक क्रमांक 14 मार्गस्थ असताना राईट नंबर द विकेट पुढे सरसले होते. यावेळेस देखील पुढे येऊन खेचण्याचा प्रयत्न झाला, परंतु व्यवस्थित नव्हता बॅटवरती. एक सिंगल एकवटी दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय, 2 धाबा इथे देखील भरपूर वेगाने आता एकवटल्या जात आहेत. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 25 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गुरुदास आकाश पुढे सरसावले, इथे देखील एक सिंगल तर एकवटली आहे, दुसरीचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक 12च्या वेगाने पोहोचले, थोडेसे फंबल जरूर झाले, परंतु मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 26 धाबा जाऊन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील आणि षटक क्रमांक 14 देखील समाप्त झालाय. आपल्याकडे थोडासा वेळ आहे, देऊया डीजे मास्टरला एक संधी, ऐकूया एक चांगला संगीत. षटक क्रमांक 5 घेऊन आता गोलंदाजी मार्गवरती सूरज दाखल झाला. राईट द विकेट
बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळत, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू डीपमध्ये उपस्थित, सिंगल एकपडी दुसरीचा प्रयत्न चालवलाय, 2 धाबा इथे देखील एक वेळा जातील. सिंगल डबलला आता प्राधान्य देत असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय जो बॅटर दाखल झाला. धावफलकाचा विचार केला तर 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 76 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि आतापर्यंत 28 धावा बनल्या गेल्या. षटक क्रमांक 5 एक चेंडू इथे मात्र समाप्त झाला. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता. इथे देखील सिंगल एक पुढे जातीये आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. गुरुदास तयार, ऑन साईडला खेचलाय, ताकदीचा प्रचंड वापर. मी आधीच म्हटलं होतं खरं तर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, क्षमता आहे त्याच्याकडे, अनुभव प्रचंड आहे आणि आता अनुभव पणाला लावत असताना त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. चौतीस धाबा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, व्हॉट अ शॉट. क्रिकेटचा क्लास तुम्हाला पाहायला मिळेल. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. यावेळेस आपण पाहतो आधीच्या बॉलवरती ताकद दाखवली तर या बॉलवरती नजाकत दाखवली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाळा व्हायला हरकत नाहीये. 40+ खेळाडू आहेत परंतु मैदानावरती आपण पाहतो 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील असा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. वैभव अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न, आता फटका पोहोचलाय. 3 खेळाडू पुढे सरकलेत. एक सिंगल तर एक पडली, दुसरीचा प्रयत्न देखील नाहीये कारण माहिती आहे बचेंगे तो और भी लढेंगे, सिर सलामत तो पगडी 50. याच ब्रीद वाक्यावरती आता तुम्ही पाहता एक सिंगल त्यांनी एकवटली आहे. चांगला खेळाडूचं हेच तर वैशिष्ट्य आहे. 2 षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा सिंगल एकवटली, धावफलक पुढे सरकते. 42 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावसंख्येचा आलेख पूर्णपणे थांबला होता परंतु मैदानावरती वैभव दाखल झाले आणि वैभवशाली बॅटिंग त्यांनी केली आहे. 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गुरुदास सूरजला तुम्ही पाहताय पुन्हा एकदा चांगला फटका, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात. एक टप्पा घेतला, मोठी दरी होती, त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. अठरा चेंडू मध्ये आता जिंकण्याकरिता 30 धावांची गरज आहे. टीम ठाणे रायगड, टीम ठाणे मुंबई टायगर्सच्या संघाला. महेश धीबर आता बिग हिट केलाय, मोठा फटका पाहायला मिळतोय. स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल हिट. वाघ ज्या वेळेस 2 पावले मागे येतो ना त्यावेळेस तो घाबरलेला नसतो, त्याची तयारी झालेली असते उंच झेप घेण्याची आणि आता तोच ढाणा वाघ मैदानाच्या आतमध्ये डरकाळी फोडतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार.
सो मच. षटकार आलाय, धावफलक वेगाने पुढे सरकेल. 18 चेंडू मध्ये गरज होती 30 धावांची. 17 बॉलचा खेळ शिल्लक, 24 ची गरज आहे. हा ट्रॅकर होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि इथे देखील आता कॅच ड्रॉप. ज्या फलंदाजाने इथे मात्र चौकार षटकार ठोकलेत, तोच फलंदाज आता तुम्ही पाहताय त्याचा झेल इथे मात्र हातातून निसटलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये आता संधी तर मिळाली आहे, संधीचं सोनं करतील का हे देखील पाहावं लागेल. ही कॅच सुटले की मॅच सुटली ते देखील आता आपल्याला पाहायला मिळेल. आणि आपण जर पाहिलं तर आता धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल निसटला आणि आता पुन्हा एकदा जिम्मेदार मिळते वैभवला. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत मुकुंद आहेत. मुकुंदने चूक केली की घोर चूक केली आहे हे देखील थोड्याच वेळात कळेल. कारण आता आपण जर पाहिलं 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 24 धाबांची गरज आहे. का बॅटिंग करतात, वैभवसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. राऊंड विकेट, बिग हिट केलाय पुन्हा एकदा. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका, लॉंग ऑन, लॉंग ऑफच्या मधून बॉल. ज्या महेश धीवरनं खूप चांगली बॅटिंग केली, ज्या महेश धीवरनं खूप चांगली गोलंदाजी केली, ज्या महेश धीवरनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं डाईव्ह लागत असताना, त्याच महेश धीवरवरती आक्रमण चढवलंय वैभवनं. आतापर्यंत कडक बॅटिंग. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, आता गरज होती का हा प्रश्न उभा राहिला असेल. कारण आपण जर पाहिलं सरळ बॅटने धाबा येत होत्या, अशा परिस्थितीमध्ये एक षटकार देखील आला. झेल जसा निसटला तसा लगेच पुढच्या बॉलवरती आक्रमण केलंय ते म्हणजे वैभवच्या माध्यमातून. आणि आता अखेर सुटकेचा मोकळा निश्वास सोडला असेल गोलंदाज महेशच्या माध्यमातून. 14 बॉलचा खेळ शिल्लक, जिंकण्याकरिता 18 धावांची गरज. राऊंड विकेट, बिग हिट केलाय, इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत 2-2. 35 चेंडूवरती 2 धावा एकवटण्याचा प्रयत्न चालवलाय आणि भरपूर वेगानं या 2 धावा देखील इथे एकवटल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. या 2 धावाच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. 60 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून या मॅच मध्ये आता 13 बॉलचा खेळ शिल्लक घ्या, जिंकण्याकरिता 16 धावांची गरज. पुढे सरसावले, यावेळेस मात्र बॅटची कडा आहे का पाहावे लागेल. पंचांकडे न पाहता मैदान सोडले वैभवनं, परंतु वैभवनं आजचा दिवस गाजवलाय. पहिल्याच सामना आणि पहिल्याच सामन्यामध्ये बॅटिंग भरपूर चांगली केली त्यांनी. आणि जर आपण त्याचा धावाचा विचार केला, धावांचा आलेख पाहिला, 12 चेंडू आणि 29 धावा वैभवच्या बॅटपत्र आपण पाहिल्यात. एकदा जोरला टाळ्या होत्या त्या वैभवसाठी, का बॅटिंग केली या. संघ अडचणीत सापडला होता, अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं मैदानाच्या खूप चांगली बॅटिंग केली आणि 12 चेंडूमध्ये 29 धावांची इनिंग साकारत असताना तो मैदान जरूर सोडतोय. परंतु मी कौतुक करेल छत्रपती संभाजी एव्हेंजर या संघाचं 12वा खेळाडूचं देखील, कारण टाळ्या तो देखील वाजवतोय. कारण त्याला देखील माहिती आहे खूप चांगला क्रिकेट खेळलाय मैदानाच्या आतमध्ये वैभवनं आणि आता मैदान सोडत असताना फरंदच बाद. आहेत त्यामुळे वेळ आपल्याकडे कमी आहे. अजय येतोय गोलंदाजी मार्क वरती. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता अजूनही 16 धाब्यांची गरज आहे. ठाणे मुंबई टायगर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. टायगर्स म्हटलं तर वाघ, आणि वाघाप्रमाणे आज दहाडलाय मैदानाच्या आतमध्ये वैभव, का बॅटिंग केली आहे. अजय गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. राईटम ओव्हर द विकेट. पुढे सरसावले, इथे मात्र सिंगल दाब एकवण्याचा प्रयत्न करतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल संयम आणि त्याच्या साथीनं नितिराज ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. खर तर नितिराज म्हटलं तर या स्पर्धेची मोठी जिम्मेदारी आहे त्यांच्या खांद्यावरती आणि त्यांच्याच विनंतीला मान देऊन आम्ही देखील आज समालोचन करण्यासाठी इथे दाखल झालो. आभार व्यक्त करू नितिराज यांचा.
ड्राईव्ह करत असताना यावेळेस देखील सेन्सिबल क्रिकेट आता पाहायला मिळेल, कारण माहिती आहे संयमला देखील इथून संयम ठेवावा लागेल, कारण 12 चेंडूमध्ये 16ची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं तर आपण सामना जिंकू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला जसे जसे चेंडू डॉट येतील ना तसं पारडं जड होईल गोलंदाजी करणाऱ्या संघाचं, याच शंकात नाहीये. 2 बॉल आता सलग डॉट फेकलेत. अजयला तुम्ही पाहता पूर्णपणे विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. इनफिल्डमध्ये विचार केला तर शॉर्ट मिड विकेटला एक खेळाडू, शॉर्ट स्क्वेअरला एक खेळाडू आहे. त्यानंतर डीपमध्ये आपण जर पाहिलं तर लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता. इथे देखील एक सिंग धाव एकवटली जाते. सिंगच्या जोरावरती धावफलक पुढे जात असताना, परंतु आता सामना थोडासा जड होत चाललाय की काय, कारण 9 बॉलमध्ये 15 धावांची गरज असताना सलग 2 बॉल डॉट आले आणि एका बॉलवरती सिंगल देखील एकवटली आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये जर एखादा मोठा फटका आला ना तर पुन्हा एकदा मुंबई ठाणे हा संघ कमबॅक करू शकतो, शिरकाव करू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला जर एखादी विकेट पडतीये किंवा जर अजून 1-2 चेंडू डॉट आले तर पुन्हा एकदा पकड मजबूत आणि घट्ट करू शकते संघ मैदानाच्या प्रदेश छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजी एबेंजर हा संघ. ऑन साइड ला घेतलाय, प्रॉपर टाइमिंग, गेंद आई स्लॉट में उसे पार किया पार्किंग प्लॉट में, बॉल बाउंड लाईनच्या बाहेर, दे धमाका, नितिराजच्या बॅटमध्ये येतो षटकार. हाफ ट्रॅकर होता, पुन्हा एकदा भिरकावून दिले, स्क्वेअर लेगला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जवळजवळ 3 षटकामध्ये आपण धावा पाहिल्या होत्या, कमकुवत परिस्थिती होती, परंतु आता आपण जर पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, फक्त 3 धावांची गरज. इथे देखील मोठा फटका खेचायचा होता, नाही जमलं. एक सिंगल तर एकवटली, दुसरीचा प्रयत्न करतील का पाहावा लागेल. स्वतःवरती विश्वास दाखवला नितिराजनं आणि एक सिंगल धाव त्याने एकवटली आहे. धावफलकाचा विचार केला तर टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 74 धावा आणि अजूनही आपण पाहिलं तर आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता टीम ठाणे मुंबई संघाला 2 धावांची गरज. विवेक आलेत गोलंदाजी मार्क वरती. बिग हिट केलाय, इथे देखील फटका चांगला पार मिळतोय. हा विजयी स्ट्रोक, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 धाबा. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय नितिराजनं, सामना जिंकलाय. यावेळेस टीम ठाणे मुंबई 11 टायगर संघानं हा सामना जिंकलाय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर छत्रपती संभाजी महाराज एव्हेंजर या संघाचं देखील आम्ही कौतुक करू.